नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा आपला टॉपिक आहे की हाऊ टू अवॉइड लॉसेस, म्हणजे लॉसेसपासून कसं स्वतःला वाचवायचं. एखादा ट्रेड जर घेत असेल तर कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी बघितल्या नाही पाहिजेत हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सध्या मी USD JPY आवडली टाइम फ्रेममध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता की मार्केट एक डाऊन ट्रेंड होतं. डाऊन ट्रेंड नंतर मार्केटने ह्या स्विंगला आणि ह्या एक स्विंग आणि ह्या एक स्विंगला ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केटने काय केलेलं आहे, रिटेस्ट दिलेला आहे. ह्या रिटेस्टवरती बाय करण्याचा प्लॅन केला होता. आता छोट्या टाईम फ्रेममध्ये बघूया मार्केटने काय केलं आहे ते, कारण मी म्हणत होतो की लॉसपासून कसं स्वतःला वाचवायचं. आता ह्या इथे बघा, बाय करण्याचा प्लॅन तर केला होता, पण ह्या इथे बघा मार्केटने काय केलेलं, प्रॉपर रिटेस्ट केलेलं आहे. आणि ह्या इथे मार्केटने कन्सोलिडेशन पण केलेलं आहे. बघा 1 2 3 4 कॅन्डल मार्केटने ह्या इथे आणि हे 5 कॅन्डल, म्हणजे मार्केट एक साईडवेजमध्ये गेल्यानंतर एक बुलिश मोमेंटम कॅन्डल मार्केटने दिली. त्यामुळे इथं जे बिगिनर आहेत ते एक फोमोमध्ये येऊन काय करतील, चला पटकन इथे बुलिश एंगल्फिंग कॅन्डल दिसली, चला एक ट्रेड घेऊया. आपण इथे लगेच ट्रेड घेतला असता तर लगेच बघा स्टॉप लॉस हिट झाला. पण एखाद्या चांगल्या क्वालिटी ट्रेडसाठी 3 ते 4 कॉन्फिडन्स पाहिजे, म्हणजे पटकन फोमोमध्ये येऊन कोणताही ट्रेड घ्यायचा नाही. आता हा आपला जो सपोर्ट झोन आहे, सपोर्ट झोनवरती कॅन्डलस्टिक पॅटर्न जरी असलं तरी अजून मी काय काय बघतो हे तुम्हाला मी सांगणार आहे. आता इथे बघा की मार्केटने काय केलेलं आहे, ट्रेंड लाईन ह्या इथे जर बघा, ट्रेंड लाईन मी ड्रॉ करतो. इथे बघू शकता की मार्केटने ह्या ट्रेंड लाईनला बघा 1 2 3 4 कॅन्डलच्या विक्स टच झालेल्या आहेत, म्हणजे हे एक ट्रेंड लाईन मार्केटने काय केलेलं, फॉर्म केलेलं आहे. आता हे बघा 1 2 3 कमीत कमी 3 ते 4 टच झाले की ती ट्रेंड लाईन आपली व्हॅलिड होते. आता बघा ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला. आता मी कोणत्या कॉन्फ्लुएन्स घेतो ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या इथे बघा एक सपोर्ट झोन आहे, हे एक पहिलं कॉन्फ्लुएन्स. त्यानंतर ह्या इथे नीट बघा मार्केटने काय केलेलं आहे, एक हॅमर कॅन्डल तयार केलेली आहे आणि एक बुलिश मोमेंटम कॅन्डल दिलेले आहे, म्हणजे हे दुसरं कॉन्फ्लुएन्स, म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्नसुद्धा मी बघितलेला आहे इथं. त्यानंतर मार्केटने काय केलं आहे, ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट केला आहे. ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट केल्यानंतर एक रिटेस्ट दिलेला आहे आणि त्यानंतर एक परत बुलिश मोमेंटम कॅन्डल दिले आहे. ह्या इथं नीट बघितला तर आपल्याला एक मॉर्निंग स्टारचा पॅटर्न दिसतो आहे. बघा एक रेड आहे, त्यानंतर एक डोजी कॅन्डल आहे आणि एक बुलिश एंगल्फिंग कॅन्डल आहे. त्यानंतर मी काय केलो, ह्या हायला मी एंट्री घेतली आणि स्टॉप लॉस ह्या इथे ठेवला. 20 पिपचा स्टॉप लॉस ठेवला होता आणि 1:2 टार्गेट होतं माझं. इथे बघू शकता सहजपणे माझं टार्गेट अचीव झालेलं आहे. मार्केट थोडा वेळ साईडवेजमध्ये गेलं, त्यानंतर एक चांगलं मोमेंटम कॅन्डल दिल्या आणि माझं टार्गेट हिट झालं. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की फोमोमध्ये येऊन पटकन ट्रेड घेऊ नका, कमीत कमी 3 ते 4 कॉन्फ्लुएन्स बघा. आता माझे कॉन्फ्लुएन्स बघा इथे किती आहे, परत एकदा सांगतो मी. सपोर्ट झोन एक होता, सपोर्ट झोनवरती मार्केट आलं होतं, प्रॉपर रिटेस्ट केला होता. त्यानंतर खाली एक ब्रेकआउट दिलं, म्हणजे एक बायर्सला काय केलं मार्केटने, पहिला ट्रॅप केलं, त्याचे स्टॉप लॉस घेतले आणि त्यानंतर एक हॅमर कॅन्डल दिली मार्केटने, म्हणजे हे दुसरं कॉन्फ्लुएन्स. तिसरं कॉन्फ्लुएन्स कुठलं, ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट. आणि चौथं कॉन्फ्लुएन्स कुठलं, कॅन्डलस्टिक पॅटर्न. म्हणजे 3 ते 4 कॉन्फ्लुएन्स मला आरामात मिळाले. त्यानंतर मी ट्रेड घेतला. म्हणण्याचा एवढाच उद्देश आहे की क्वालिटी ट्रेड घ्या, जास्त फोमोमध्ये येऊन लगेच गडबड करून मार्केटमध्ये पटापटा एंट्री घेऊ नका. पहिला मार्केटमध्ये पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. पहिला मार्केटला प्रॉपर रिटेस्ट होऊ दे, मार्केट काय फॉर्म करते पहिला बघा, कुठला चार्ट पॅटर्न फॉर्म होते का बघा, डबल बॉटम फॉर्म होते किंवा हेड अँड शोल्डर पॅटर्न फॉर्म होते का बघा. आता इथे तुम्ही नीट बघितला तरी हेड अँड शोल्डर पॅटर्नसुद्धा तुम्हाला इथे दिसेल. बघा हा पहिला शोल्डर हेड आणि हा सेकंड शोल्डर. म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये नीट ऑब्झर्व करायला पाहिजे की मार्केट पहिला काय बनवायला लागले, ह्या गोष्टी तुम्हाला पहिला बघितल्या पाहिजेत, ऑब्झर्व केलं पाहिजे मार्केटला. तरच तुम्हाला ह्या गोष्टी नंतर हळूहळू सहजपणे कळायला लागेल की हां मार्केटने हे तर डबल बॉटम तयार केलेला आहे, हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. किंवा नुसतंच आपल्या प्राईस ॲक्शननुसार जर तुम्हाला ह्या चार्ट पॅटर्नमध्ये पडायचं नसेल तर फक्त प्राईस ॲक्शनवर काम करा की मार्केट स्ट्रक्चर ह्या इथं ब्रेक होते का. बघा या हायला तुम्ही इथं ट्रेड घेऊ शकता, मार्केट स्ट्रक्चरसुद्धा ब्रेक झालेलं आहे. परत मार्केटने बघा इथे हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर लो करत मार्केट वरती गेलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमधून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नॉलेजेबल व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. धन्यवाद.